हाय हॅलो नमस्कार. मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आणि आज मी बनवणार आहे घोटलेली वांग्याची भाजी. तर निश्चित पूर्ण रेसिपी बघा. तर पहिल्यांदा वांगे कापून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही वांगे कापू शकतात. पहिल्यांदा सगळ्या वांग्यांचे आधी हे देठं काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे सगळं देठं काढून घ्यायचे आणि मग वांग्यांची कटिंग करायची. बघा मी सगळे वांगे कापून घेतलेले आहे. आणि पाण्यात घालायचे वांगे कापल्याबरोबर, नाही तर काळे पडतात. अशा पद्धतीने वांगे कटिंग करून घेतलेले आहे. आणि आमच्या जळगाव खानदेशमध्ये खूप प्रसिद्ध आहे घोटलेली वांग्याची भाजी. सहज ही वरणबट्टी सोबत होते, पण मला आवडते म्हणून मी कढी सोबत सुद्धा अशी भाजी बनवते. कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. कोथिंबीर पण घ्यायची, कोथिंबीरीने भाजीची चव वाढते. अशा प्रकारे हे मी मिक्सरमध्ये आता काढून घेणार आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात जिरं, मोहरी घालून घ्यायची आहे. आणि बघा आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं होतं ते वाटण आता तेलात घालायचं. मीठ याच फोडणीमध्ये घालायचं आहे. फोडणीचा अगदी छान छान सुगंध येतोय. आणि बघा जे आपण वांगे कापलेले होते आता ते वांगे ह्या फोडणीत घालायचे. भाजीत थोडं पाणी घालायचं शिजायला आणि कोथिंबीर घालायची वरतून आणि नंतर कुकरचं झाकण लावायचं. हे बघा आता या शिजलेल्या भाजीला मी घोटून घेणार आहे. अशी प्रिपेअर होते घोटलेली वांग्याची भाजी. बघा प्रिपेअर झालेली आहे घोटलेली वांग्याची भाजी. भाजी कशी वाटली नक्की सांगा. भाजी तर एकदम छान झालेली आहे आणि वासही एकदम सुगंधही खूप छान येतो आहे. भाजी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.